कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने किंवा मंत्रालयामध्ये येऊन होणार नाही, ती गुणवत्तेनुसारच होईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. बावनकुळे यांनी राज्यातील उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करून वादाला निमंत्रण देणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. यापुढे वादग्रस्त विधान करू नये असा सज्जड दमच त्यांना देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. अजित पवारांनी आमदार अण्णा बनसोडेंना भर सभेत कानपिचक्या दिल्या. पद मिळाले तर पदाची गरिमा राखा, नागरिकांसाठी काम करा असा दम अजितदादांनी अण्णा बनसोडेंना दिला. नागपुरात 6 नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता देण्यात आली आहे. निर्मिती प्रक्रिया वेगानं पूर्ण करा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. वडोदा, बाजारगाव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होली बारा या 6 ठिकाणी नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी केली जाणार आहे. आमदार बापूसाहेब पठारे यांच्या चिरंजीवांच्या लग्न समारंभासाठी खराडी इथे जात असताना जयंत पाटलांनी मेट्रोनं प्रवास केला. पुण्यातील वाहतूक कोंडीला कंटाळून जयंत पाटलांनी मेट्रोनं प्रवास केला. तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयावरती धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दोषी ठरवण्यात आलंय. तर यापूर्वीच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत प्रथम दर्शनी घैसास यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. दरम्यान या समित्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलाय. राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. आणि हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं मिशन म्हणून राबवण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्यात. जातनिहाय जनगणनेची आक्रमक मागणी करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जोरदार खिल्ली उडवली. अमेरिकेच्या शुल्क आकारणीमुळे गंभीर आर्थिक संकट येणार असल्याचा इशारा यावेळी राहुल गांधींनी दिला. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले. घरगुती सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमध्ये झालेल्या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. विक्रोळीमध्ये ठाकरे गटाकडनं केंद्र सरकारची तिरडी यात्रा काढण्यात आली. यात आमदार सुनील राऊत यांनी देखील सहभाग घेतला. मोजणी नसल्यामुळे गुंठेवारी जागांची खरेदी विक्री होत नाहीये. ज्यांची जागा आहे त्यांना पालिका बांधकाम परवाना देत नाही आणि हीच बाब शहराच्या विकासामध्ये बाधा आणणारी असल्यामुळे सोलापुरात गुंठेवारीला परवानगी देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. धाराशिव ड्रग्ज प्रकरणामध्ये माझा मुलगा किंवा सख्खा भाऊ जरी असला तरी कारवाई करा. मला कोणाला वाचवायचं असतं तर मी लोकसभेत प्रश्न उपस्थित केलाच नसता असं स्पष्टीकरण आमदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले. कर्जतमधनं सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीत घर वापसी केली. यावेळी खासदार सुनील तटकरे आणि नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत घारे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शेकाप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षात प्रवेश केला. मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, त्यामुळे नागरिक हैराण झालेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व सरकारी विभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठीचा प्रस्ताव द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. एसबीआयनं एटीएमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 1 मेपासून बदल करण्याची घोषणा केली. एसबीआय ग्राहकांना दर महिन्याला 5 फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत. फ्री ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर ग्राहकाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी ₹15 प्लस जीएसटी द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बँकेच्या एटीएमवरती हे शुल्क ₹21 प्लस जीएसटी असं असेल. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील 125 वर्ष जुना पूल पाडण्यात येणार आहे. यात 2 जुन्या इमारतींचं निष्कासन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये MMRDA 83 कुटुंबांचं पुनर्वसन केलं जाईल आणि यामध्ये अंदाजित ₹62.36 कोटी खर्च केले जातील. मंगळवारच्या तुलनेत कमाल तापमानात थोडी घट झाली असली तरी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बुधवारी उन्हाचा तडाखा कायम राहिला. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान असल्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होतीये. ठाणे जिल्ह्यावर सूर्यनारायणानं प्रकोपच केलाय. शहरासह ग्रामीण भागाचा पारा 40 पार गेलाय. बुधवारी डोंबिवली, बदलापूर 40.06 सेल्सिअस, कल्याण, उल्हासनगर 40.08 सेल्सिअस,
तर कर्जतमध्ये 41.08, मुरबाडमध्ये 42 तर धसईमध्ये 42.03 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं. मागील 15 दिवसात तापमानातली ही उच्चांकी वाढ होती, त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करत मुंबई महानगरपालिकेनं विहिरी आणि बोरवेल मालकांना बजावलेल्या नोटिशीच्या विरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशन ठाम असून आजपासून बेमुदत संप होणार आहे. यात 1800 टँकर सहभागी होणार असून त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालयं, गृहनिर्माण सोसायट्या आणि इमारतींच्या बांधकामावरती मोठा परिणाम होणार आहे. वांद्रे येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी 2.15 एकर जमीन 30 एप्रिलपर्यंत सुपूर्द केली जाईल, अशी माहिती राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सादर केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमकांच्या पुनर्वसनाच्या आणि अपात्र अतिक्रमणांच्या निष्कासनाच्या प्रक्रियेवरील नियंत्रणासाठी राज्य सरकारनं समित्यांची स्थापना केली आहे. मुंबई उपनगर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याकरता प्रत्येकी 7 सदस्यांच्या 2 स्वतंत्र समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यावेतन लागू करण्याच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी असलेल्या सरकारी जे रुग्णालयात पहिल्यांदाच अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जनरल सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी या प्रणालीच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी 3 रुग्णांवरती यशस्वी जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. भविष्यात रोबोटिक प्रणालीच्या सहाय्यानं 500पेक्षा अधिक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा दावा रुग्णालय प्रशासनानं केलाय. केंद्र सरकारनं आधार ॲप लॉन्च केलंय. ते प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये असेल, त्यामुळे आता खिशात आधारची प्रत बाळगण्याची गरज राहणार नाही. हे ॲप फेशियल रीडिंग करेल, त्यात QR कोड सारख्या सुविधा देखील उपलब्ध असतील. पुढील 2 महिन्यामध्ये ते देशभर लागू केलं जाईल. यासाठी डेटा स्पेस वाढवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे आता हॉटेल्स, दुकानं किंवा प्रवास करताना कुठेही आधारची छायाप्रत देण्याची आवश्यकता भासणार नाही. मुंबईतील वाढलेला उकाडा आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचा होणारा वाढता वापर, त्यामुळे कधी नव्हे तो पवई तलाव यंदा आटलेला. या तलावात 545 कोटी लिटर म्हणजेच 5455 दशलक्ष लिटर इतकं पाणी साठवण्याची क्षमता आहे. या तलावातील पाणीसाठा 50% आलाय. नवी मुंबई पालिकेनं मालमत्ता करापोटी सन 2024-25च्या अर्थसंकल्पात 800 कोटी रकमेचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं होतं, पण पालिकेनं 826 कोटींचा टप्पा पार केला. पालिकेनं गत आर्थिक वर्षामध्ये 483 थकीत मालमत्ता करामध्ये या करधारकांवरती जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईतून पालिकेनं 19 कोटींचा महसूल प्राप्त केला. मार्च महिन्यामध्ये वाशी वाहतूक शाखेनं बेशिस्त वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली होती. यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17,696 वाहनांवरती 68,81,550 रुपये दंड ठोठावलाय. ठाणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला. मात्र सीसीटीव्ही बसवण्यासाठी खोदकाम करावं लागणार असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला देखील सुरुवात होऊ शकली नाही. अखेर ठाणे महापालिकेनं परवानगी दिली असल्यामुळे सीसीटीव्ही बसवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावरती जोरदार हल्लाबोल केला. वक्फ सुधारणा कायदा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जास्तीच्या मतदानाबद्दल राहुल गांधींनी केलेले आरोप जे होते त्यावर देखील अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. अभी तो कह रहे हैं महाराष्ट्र का इलेक्शन भी जो है उसको भी चोरी कर लिया आप लोगों ने. अगर हम जीत जाते तो क्या, वो जीत जाते तो क्या कहते? हम तो वो है 10 साल. हमारे 10 साल में इनकी तेलंगाना सरकार बनी, चेन्नई में सरकार बनी, बंगाल में बनी, हिमाचल में बनी. वो कैसे बनी फिर? तो पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबई विद्यापीठानं महाविद्यालय विकास समिती स्थापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 80 कॉलेजेसवरती कारवाई करत 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. तसंच पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा पवित्रा घेतलाय. ज्यांनी पक्षकार्यामध्ये कोणतीही मदत केली नाही अशा नेत्यांनी आराम करावा आणि ज्यांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही त्यांनी निवृत्ती स्वीकारावी असा कडक इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पक्षाच्या नेत्यांना दिला.
मुंबई पुणे प्रवास आणखी जलद करता यावा यासाठी कर्जत लोणावळ्या दरम्यान दुहेरी मार्ग तयार करण्यासाठी 2 सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेनं तयार केलेत. रेल्वे बोर्डाला सादर ते केले असून मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू केलं जाणार आहे. ठाणे महापालिकेला पहिल्या टप्प्यात 115 कोटी रुपयांचं तर बुधवारी 98 कोटी रुपयांचं कर्ज प्राप्त झालं. पालिकेवरील दायित्व कमी करण्यासाठी आणखी 468 कोटींचं कर्ज मिळवण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला. बँकेच्या भरतीत मराठी व्यक्तींना प्राधान्य देऊ, मराठी न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ती शिकण्याच्या आणि केंद्राच्या त्रिभाषा सूत्राचा सन्मान करण्याच्या सूचना देखील देऊ असं आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला इंडियन बँक्स असोसिएशननं दिलं. मुंबई विद्यापीठाच्या 5 वर्षीय विधीच्या BLS आणि LLB 10व्या सत्राच्या परीक्षेबाबत एक बनावट वेळापत्रक तयार करून समाज माध्यमात ते फिरवलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बनावट वेळापत्रकावरती विश्वास ठेवू नये असं आवाहन मुंबई विद्यापीठानं केलं. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ यांच्यामार्फत 15% सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20% सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू आणि पात्र अर्जदारांना वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी आजपासून नोंदणी सुरू होणार आहे. सांगलीतल्या मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक काही प्रमाणात कमी झाल्यामुळे दरात तेजी आहे. राजापुरी हळदीला सर्वाधिक प्रति क्विंटल 25,300 रुपयांचा दर मिळालाय. संवेदनशील विषयावरती वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंवरती अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांनी देवगिरी निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोकाटे यांच्यासह मंत्र्यांना एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही तर मंत्रिपद थेट बदलू असा इशारा दिला. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिर आणि गडकोटाला राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाच्या पुरातत्व खात्यानं घोषित केलाय अशी माहिती श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं दिली. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान उपनगरीय लोकलसह मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दोन्ही दिवसांमध्ये सुमारे 334 लोकल सेवा रद्द आहेत. कराडच्या कातर खटाव येथे श्री महालक्ष्मी केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये थरार बघायला मिळाला. शर्यतीमध्ये तांबवे गावच्या जावेद मुल्ला यांच्या डबल हिंद केसरी सर्जा आणि कोरेगाव तालुक्यातील डबल महाराष्ट्र केसरी रायबा या बैलजोडीनं पहिल्या क्रमांकाचं 81,000चं बक्षीस पटकावलं. आदर्श नागरी पतसंस्थेत हजारो ठेवीदारांच्या 200 कोटींवरीलच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत. विमा संरक्षण कवच अंतर्गत 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत. दरम्यान आता उपलब्ध जमा रकमेतनं 40,000पर्यंतच्या ठेवी परत करण्याचा निर्णय प्रशासक समितीनं घेतलाय. भारतानं चालू आर्थिक वर्षामध्ये 8 एप्रिलपर्यंत 2,87,204 टन साखरेची निर्यात केली. यामध्ये सर्वाधिक 51,596 टन साखर सोमालियाला पाठवण्यात आली अशी माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघानं दिली. आतापर्यंतच्या झालेल्या निर्यातीपैकी सर्वाधिक 51,596 टन साखर सोमालियाला गेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये येत्या गणेशोत्सवात पीओपी गणेश मूर्तीची विक्री आणि खरेदी करू नये किंवा होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींना सुद्धा शहरामध्ये प्रवेशबंदी करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून कोकण विभागीय आयुक्तांना तसं पत्र देखील देण्यात आलंय. नवी मुंबई पालिका हद्दीमध्ये आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. एकूण 14 तास हा पाणीपुरवठा बंद असणार आहे. एक महत्त्वाची बातमी, बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या उपनगरामध्ये हा पाणीपुरवठा बंद असेल. आग्रोळी ब्रिज जवळच्या रेल्वे ट्रॅक लगत असलेल्या मोरबे मुख्य जलवाहिनीवरती वारंवार पाणी गळती होत असल्यामुळे या ठिकाणची जलवाहिनी बदलण्याचं प्रथम टप्प्यातलं काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 14 तास बंद असेल. तसंच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा आणि सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठा देखील बंद असेल. तर शुक्रवारी या परिसरात कमी दाबानं आणि अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची.
छत्रपती संभाजीनगरात गेल्या 5 दिवसांपासून शहर आणि परिसरात तापमान चांगलंच वाढलंय. चिकलठाणा वेधशाळेनं काल कमाल तापमान 42.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलंय. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसंच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये सीएनजीच्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. नवीन दरानुसार सीएनजीचा किरकोळ दर प्रति किलो 89 रुपयांवरून 89.75 करण्यात आला आहे. मावळ तालुक्यात सांगली सातारच्या धर्तीवर पहिल्यांदाच 3 फेऱ्यांची ओपन मैदान भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे आणि या शर्यतीत संपूर्ण महाराष्ट्रातनं 500 बैलगाडे धावले. सांगलीच्या मिरज पूर्व भागातील लक्ष्मीवाडी आरग इथलं ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे या निमित्तानं दिवसभर भाविकांची मोठी गर्दी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये गिम्हवणे पेट्रोल पंपाजवळ कारचा अपघात झाला. रिक्षाला साईड देताना चालकाचे नियंत्रण सुटून ती थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात जाऊन पडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीलगत अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेनं केली आहे. 1 महिन्यात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्रकिनारी भक्ष्याच्या शोधात असलेल्या 4 दुर्मिळ उद मांजरांचं दर्शन झालं. समुद्रातील मासे पकडून खाताना ही मांजरं दिसून आली. उद मांजराची जात दुर्मिळ होत चालली आहे. चिंचवड लिंक रोड ते काळेवाडीला जोडणाऱ्या एम्पायर इस्टेट इथल्या रॅम्पचं 95% काम पूर्ण झालंय. रॅम्प लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्यात येणार आहे. अमेरिकन टेरिफचा परिणाम उतरू लागताच भारतात सोनं आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू लागलेत. तर 1 ग्रॅम सोन्याचे भाव 1700 आणि चांदीचा भाव 700 रुपयांनी वाढलाय. देहू रोड इथल्या किन्हई गावाजवळच्या आर्मी डेपो परिसरात बिबट्या दिसला. त्यानंतर वन विभागानं परिसरात ग्रामस्थांना खबरदारीचा इशारा दिलाय. रस्ते अपघातामध्ये उपचारांअभावी मोठ्या संख्येनं जीव जातात. अशा परिस्थितीत रस्ते अपघातांना कॅशलेस वैद्यकीय उपचार देण्यासाठी योजना तयार करण्यात इतका विलंब का झाला? या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं अशी प्रश्नांची सरबत्ती करत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला झापलं. येत्या 30 एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरू होणार आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे 2 मे रोजी उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी मंगळवारी हेलिकॉप्टर बुकिंग होताच 5 मिनिटात 35,000 तिकीटं बुक करण्यात आली आहेत. ही सगळी तिकीटं महिन्याभरासाठी होती अशी माहिती मिळाली आहे. उन्हाळ्यामध्ये काही विक्रेते स्वस्त किमतीत शरीराला हानिकारक ठरतील अशी शीतपेय आणि बर्फ विकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एफडीए प्रशासन विभागाने याची दखल घेत अशा विक्रेत्यांना आपल्या रडारवरती आणण्यास सुरुवात केली आहे. विशेष मोहीम सुरू करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना दणका देण्याच्या तयारीत पथक आहे. मावळात डोणे ग्रामदैवताच्या उत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. उत्सवानिमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. देवीची पालखी, छबिना मिरवणूक, टाळ, मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. नागपुरातील जयंती मेन्शन बिल्डिंगला मध्यरात्री भीषण आग लागली होती. इमारतीच्या 8व्या मजल्यावरती सुरुवातीला आग लागली. या आगीमध्ये 7व्या, 8व्या, 9व्या आणि 10व्या मजल्यावरील फ्लॅटचं मोठं नुकसान झालंय. 2024 या संपूर्ण वर्षात 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये बेरोजगारी दरवर्षी 2023च्या तुलनेत किंचित घसरलाय. हा दर 5% वरून घटून 4.9% आलाय. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कॅन्सर रुग्णांना अन्न आणि निवारा देण्यासाठी एका धर्मादाय संस्थेनं उभारलेली इमारत पाडण्याच्या दुर्व्यवहाराच्या आणि मनमानी कृतीबद्दल उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. यावेळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला. सुरक्षेच्या दृष्टीनं पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयात चौकी उभारण्यात येणार आहे. ससून रुग्णालयामध्ये साधारणपणे दररोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. त्यामुळे या परिसरात चोरी, मारहाण आणि इतर किरकोळ गुन्ह्यांच्या घटना वाढण्याचं चित्र आहे. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी ससून रुग्णालयात पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. महिनाभर आधी झालेल्या नागपुरातील दंगलीच्या 16 एप्रिलला काँग्रेस सद्भावना रॅली काढणार आहे. सद्भावना रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार आहे. रॅलीसाठी चिन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हजर असतील.